बोलशील मम्माला बोलशील हा काय जोरान जोरान म्हणजे बोंबील पलटी करून घेतलं ना तर शिजू पाव. मंकू भैया कभी ना हारे मंकू भैया ये माझी पोरीचा मंकू आहे यो छोटूशा. बोलशील मम्माला बोलशील हा काय जोरान जोरान पिलू जोरान बघला काय हे असं मारायला शिकवतात. पोर माझी बोललास ना तू आता माझीच पोरी मजा हा मी ती तुला मारणारच. पिलू डॅडाला मार मार डॅडाला काय जोरान जोरान हा मार बघ हो हा मम्माला मार मम्माला मार मला मारत पप्पाला पप्पाला मार मार तुझ्या पप्पाला मार मार डोक्यावर डायरेक्ट राट्टा सट्टा पट्टा. मम्मीला 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 आता मम्मीला मारतात. नो 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 बेटा मम्मीला मार. नो चल बापू कशा माझ्या पोरी आहे ग कशा माझ्या बापूचं बोल तिघाने मेरतं मला मेरतं ना मारणार ये आता माझे रंगे इकडे तुला एक गोष्ट सांगते इकडे ये. बाबड्या ये इकडे गोष्ट सांगते तुला इकडे. अजिबात नको हं? आणि इकडे आहे ना पप्पा बी आणलं बोंबील आणि पापलेटा. तर मी घेते आता पापलेटा बनवायला. पहिले मम्मीला विचारू ते कट करायचं असतं नाही कारण की ते ऑलरेडी कापून पण आणलेलं पप्पाने. मम्मी येते नंतर बोंबील साफ करू तेव्हा बोंबील फ्राय करेल त्याच्यात. आणि इकडे आहे ना मी घेतली लस्सी पिवायला. मम्मी मला पापलेटा साफ करून देतात कारण की बोंबील संध्याकाळला ठेवायचं आहेत मग तोपर्यंत मी लस्सी पिऊन घेते गाईच. आणि माझ्यात ना मग अशीच पापलेटा बनवून झाली. मम्मी माझी बेबी 1 इयरची झाली तर तिला मी आता एक चाटे मी बनवते आगारो ग्रँड एग बॉयलर अँड पोचर यामध्ये उकडून अंडी. इकडे बघा माझा एक कसला भारी शिजलेला आहे की नाही बेस्ट प्रोडक्ट. आणि मी माझ्यासाठी बनवले पोचर ते पण खूप जास्त टेस्टी झालते. लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट सेक्शनमध्ये आहे. बाय करा. आणि मम्मी पप्पा सगळे ना एक एक भाकरी खाऊन गेले आणि भांडे आहेत त्याचे. तर बरं आम्ही जेवू दोघं जण. पेन्सिलला पाठवले नाणे संचय इथं आणि यांची आंघोळ झाली ना का आम्ही दोघं जण जेवू. आणि जेवलो ना का मग घेते भांडे कसून. तर चलो. आणि आमचं आहे ना आता जेवण वगैरे झाला आणि मी घेतली आता भांडी घासायला गायची. चला बरं पटापट पटापट भांडी घासून घेत आहे म्हणजे जरा बसू आणि भाकरी समजू सांगली नाणे विणीला. कारण की आम्ही जायचं आहे काही शॉपिंगला. शॉपिंग म्हणजे काय मिनिमम करायचे आहे म्हणा. चप्पल घ्यायचे आहे, डेनिम स्कर्ट घ्यायचं आहे आणि एक जीन्स घ्यायचे आहे. बाकीचं 1 पीस होत नाही. एक मिनी शेणवरून ऑलिव्ह ते आहे प्लस अजून 2 1 पीस हात माझ्यावर. ऑलरेडी एक टी शर्ट माझी नाही तर टी शर्ट म्हणजे टी शर्ट घ्यायचे 2-3. तर बघू आता गेल्यावर तिथं समजेल काय काय आहे नवीन तसं मी घेईन. आणि मी चालू सेक्टर 9ला कारण की फिरायला जायचं असलं ना कमी त्यांची शॉपिंग करते कारण की एकदा घालायचं आणि वापस घालायचं नसतं ना. फिरायला गेल्यावर एकदा घातला ना का रिटर्न घालायचा नसतं म्हणून मग मी तिकडंच जातं. म्हणजे मी जातं बँड्राला पण किंग रोडनं ते हिल रोडला पण बँड्राला आत्ता कुठे जाऊ जाण्याचं शॉपिंग होतं कारण आमचं चालू आहे उशीर दिवस 5-6 दिवस चालू. पहिले कसे 8-9 दिवस जायचं ना आम्ही म्हणून तिकडे जायचं शॉपिंग. आता कमी दिवस आहेत ना तर इकडंच जाऊ. चला बरं पहिले भांडी असतं नंतर मी संध्याकाळी तयारी करतो मी. आणि आता आहे ना माझा किचन आटपून झाला तर मी चाललो तर रूम. तर चला आता पेन्सिलीला फोन करताना बोलवतो मॅडमला झोपाला. आता चिडचिड करेल ती. आणि इकडे आहे ना मी कॅडबरी घेतली लोलवाला आणि यावी पण आहे ना केक खाऊन घेतलाय. मी घेते आता कॅडबरी खाऊन. तर चलो आणि बेबीला करतो फोन. तर गुड इव्हिनिंग गाईज. आणि इव्हिनिंग झाली आता आणि एक इथं आहे ना मी आता घेतलं बोंबील साफ करायला. लाईट येतं बोंबील साफ करायला. आणि मम्मी पप्पा अजून आले नाही. मम्मी पप्पाचं पहिले कोणला गेलती आणि कोणशी मला वाटतं विगतच्या आत्याच्या इथं बसायला जाणार होती पण तिकडूनशी निघणे का नाही माहिती नाही. तर मी घेते बोंबील बनवून जायच कारण की आम्हाला पण जायचं आहे वाशीला. तर बरं बघू. आणि तर बेडच्यासाठी आम्हाला गादी बघायची आहे बरं. बेबीला झोपायला तरी भेटेल म्हणजे ती कंटाळते गाडी. तिला मजा येतं पण तात्पुरते 1-2 तासच तिला गाडीमध्ये जमतं. तिला जास्त गाडी कंटाळा येतं कारण की गणपतीपुळेला गेलो ना तेव्हाच तिला कंटाळा आलता. मग आता आमचा असा विचार चालू आहे का बरं बघू गादी बेड बनवायला भेटतंय का तिथं असं स्पंजचा तो. चला बरं जाऊया. पहिले घेते बोंबील साफ करून आणि बनवून घेतं.
कसं टेन्शन नाही करण्याचं. आणि भाकरी समजा बुजणार होतं मी, नंतर विचार केला नानीलाच सांगतो मला नाना कंटाळा, म्हणजे नानीला आणल्या भाकरी आणि मम्मी पप्पाचीच पुरते सांगितल्या 5 भाकरी आणल्या, कारण की ह्याच्याशी प्रिन्सू काही दूध भाकरी पुढे तर प्रिन्सची नाही, कारण की आम्ही चालून वाशीला तर काही आम्ही मोमोज खाऊन, माझं फेवरेट आहे म्हणजे तिथलं मस्त लागतात स्टेशनच्या इथल्या. यावेळी जेव्हा लगीन होतं तेव्हा आम्ही जायचो खावायला. तिथं नेटिंग काय खावायला इसरा लागलं आहे ना, तोपर्यंत पहिले घेते हे बोंबील साफ करून म्हणजे फ्रीजमध्ये ठेवलेलं तर पटापट ते साफ होतात मस्त, तर घेता मी गॅस साफ करून. चलो साफ करतो आणि डायरेक्ट बनवताना भेटतं जातं, डायरेक्ट मी कडक केलं म्हणजे डायरेक्ट त्यांच्या मुंडक्या अशा तोराला भेटतात. आणि इकडे आहेत ना माझ्या बोंबील आहेत ना, ते कोट म्हणजे मसाला वगैरे टाकून नंतर पीठ वगैरे वरशी लावून झालेलं आहे, तर ते मी आता इथे फ्राय करायला की ते लसूण पण घेतलाय. तर मी पहिले तेल चेक करते, तर तेल तापलाय तर घेते आता एक एक बोंबील राईस तर सोडून. चला वरच्या मी टाकते एक एक लसूण. मी घालायला मसाला. आता हे बोंबील होते फ्राय. म्हणजे बोंबील पलटी करून घेतलं ना, तर शिजू तर 5-10 मिनिटं मग करून घ्यायचं बंद. आणि गाईज आताच आहे ना माझी तयारी वगैरे झाली आणि बाबा बबडू ब माझा बबड्या स्माइल दे बिल्लू. ए मंकू दाखव, तुझा मंकू दाखव. मंकू भैया कवी नहारे मंकू भैया. ये माझी पोरीचा मंकू आहे यो छोटूशा. तू घे आता त्याची उम्मा घे. बस झाला, नको म्हणा तो. तू माझा पोर असतो आहे. नको तो म्हणा मग तू. ए डॉन टाट हे अगाव. ए टाटा कर सगळ्यांना, टाटा बघ पिल्लू. आणि आम्ही आहे ना आता यावी पण तयारी वगैरे केली आणि मला तर खाली गाडी मसाला, तर आम्ही चालू होतो वाशीला सेक्टर 9ला. चलो नंतर जाऊ मोमोज खायला. मोमोज आणि आम्ही आहे ना आता सीएनजी भरायला थांबलेलो. चलो आता चालू गाडी. चलो गाडी लेस झालेला एक खावाला, तो आम्ही खाता नंतर. चला आम्ही आहे ना आता इथं पार्किंगला गाडी लावली आणि चाललो तिकडं. चलो बघा आम्ही जाता आता शॉपिंग स्टार्ट करतो. गाईस पहिले चप्पल जाता आता बघू कसा काय भेटतंय, आम्ही जाता. काहीच लय मोठा मी केलता बरा टॉप बरा भारी असतील बरं, असं कोरियन वगैरे स्टाईल सगळीकडे ते हॉप शोल्डर वाला अख्खं आणि एक पण असं म्हणजे स्टॅटिन मध्ये असं बिसं कसंच तरी होतं ते. मी एकच टी शर्ट नाही एकच शॉर्ट घेतले आणि निघलो, कारण की डेनिम स्कर्ट पाहिजे होता तो पण नाही भेटला. 500 रुपये खर्च करके इधर लाया और ये एक चप्पल घेतली आणि एक शॉर्ट एक टी शर्ट घेतली फक्त. मोमोज भैया मोमोज. असलं ट्रॅफिक मध्ये मोमोज फिर कभी आएंगे. नहीं दूसरा कुछ खा ले. चला ही रानंदरी. हम अपने इधर चल दूसरा कुछ खा ले, ये ट्रैफिक में मरने की बारी हो गई. गाईस का बोललं माहिती रानंदरीला त्यांची टॉपची लाख मारीन उडवीन. नाही अरे भेटलंच नाही टॉप, तर मी काय करू. मेन आता हिरानंदनीला आलो बघता बाई खाली खावाळा. गाईस चलो
आम्ही येणार आहे. पाणीपुरी खातो पाहिजे आणि इथं आहे ना मॅम आम्ही आता शोरमा खातो. त्याला वेगळा शोरमा खातो. आणि आमचा आहे ना आता शोरमा खाऊन झाला गाईस आणि आम्ही चाललो आता घरी. चला आणि आनंदांची काहीच नाही वाटलं आम्हाला. टॉपिक म्हणा काहीच नाही आवडलं. बघ तर डायरेक्ट गोव्याची गेल्यावर घेईन गाईज. तेरे को उधर ही छोड़ के आएगा बोल ना अभी. रुक खाने दे मेरे को. ब्लॉग मध्ये आला कसा घालवतो. आणि आम्ही चालू घरी. तर चलो आता हे काहीच नाही. एक पॅन्ट